नमस्कार मित्रांनो, तर आजपासून ब्लॉग चॅनल सुरू करत आहे. तर मी आजपासून आपल्या हॉस्टेलची लाईफ दाखवणार आहे आणि तुम्हाला जेवढं माझ्यातर्फे मनोरंजन करता येईल तेवढं मी मनोरंजन प्रोव्हाइड करणार आहे. तर आज आपल्या ब्लॉगचा पहिला दिवस आहे आणि आज रूमी सीझन 1चा स्टार्ट होत आहे. तर रूमी आमच्या रूममधली एक कल्पना आहे आणि आम्ही दररोज व्हिडिओ शूट करून टाकणार आहोत. तर आजचा ब्लॉग स्टार्ट होत आहे. तर आज आपले भाऊ बनवत आहेत भाजी. काय चाललंय अभंग? कुठली भाजी बनवत आहे? मटकीची भाजी. कार्तिकेश, आमचा मास्टर शेफ कार्तिकेश तावरे. कार्तिकेश, कुठली भाजी बनवत आहे तुम्ही? मटकी. आणि भाजीची संकल्पना कशी काय तुमच्या डोक्यात आली? ती आणि भाजी ही आता भाजी खाल्ली पाहिजे. मेसमध्ये खूप भेटतो. रूमवरती भाजी करतो. बरं, ठीक आहे. प्रतीक गुर्डे CSE डिपार्टमेंटचा वाघ आहे आपल्याकडे. तर तुला कोणी बोलावलं जेवायला? मी शेजारी आहे या रूममेटचा. वाज आला आलो चाललो. बरं, ठीक आहे. पंकज धोरण, मेस कमिटी अध्यक्ष. डोळे करतात. बरं, ठीक आहे. भाजी कशी वाटते तुम्हाला? आजची भाजी कशी होईल? पवन गोडगे, आमचे खास मित्र पवन गोडगे. कार्तिकेश भाजी बनवतोय, त्याच्या निमित्ताने मी तिकडे गेलो. आधी सगळे पोल्ट्री कामं करून आलोय. आता मस्तपैकी कार्तिकेश भाजी ताव मारायला. बरं, ठीक आहे. आणि आज आपण व्लॉग चॅनल चालू केलंय, तर लोकांना प्रतिसाद भेटावा यासाठी काहीतरी सांग. मला असं वाटतंय आपण कोल्हापूरहून साताऱ्यावरून इथं येऊन तुम्ही एकदम काय होतं अभिमानास्पद कार्य करताय की तुमची सुरुवात ही एक आवडीच्या निर्माण होईल असं मी. बरं, जास्त मोठं बोलू नका, माझं झालं. ठीक आहे. तर भाजी बनवत आहे. तर ही नक्की सुरुवात आहे, पण तुम्ही आम्हाला चांगला सपोर्ट करत राहा. नक्कीच तुम्हाला दररोज मनोरंजन देत राहू. आणि अजून एक दाखवायचं राहिलं, लाईव्ह मॅच चाललेली आहे इथं, ती आम्ही बघत आहे. मित्रांनो, भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आपण सगळ्यांना विचारू कसं झाले. करता भाजी कशी झाली भाऊ? एक नंबर. अरे बरं, बघ की राडा भाजी झाली. राडा कशी भाजी झाली? आब्या, भाजी कशी झाली? आब्याची कारत्याची भेट आहे. पाहुण्याची पण तशी लय भेट आहे. मी आता शेटला आवाज देणार आहे. हे रामा, भाजी कशी झाली? छोटा भाऊ आहे. तो एवढा छोटा आहे की त्याचा बॉल टाकताना बाउन्सच होत नाही. तुम्हाला काय बोलायचं? तुम्हाला काय बोलायचं? तेवढंच म्हणायचं मटकी ओव्हरलोड झाली पचवलं चालली. पाहुण्या सॉरी म्हणते, असं काय बोलायचं? तर मी आता बुमराच्या भावाला सॉरी म्हणतो. निर्म्या जाऊ दे बाबा, माफ कर त्याला. सॉरी बुमरा. हानावारी नको. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे आपलं आणि जेवण झाल्यावर सगळे मित्र एकत्र बसलेलो आहे आणि यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे की काहीतरी करू आणि सगळी मजाक मस्ती करत आहेत. काय झालं करत्या? फक्त 15,000 रुपये. कशाचे 15,000? कारत्या आता मला एक बिझनेस आयडिया समजत होता. कुठली? एका ॲपवर पैसे घ्यायचे, हा. त्याचे हप्ते फिटवण्यासाठी दुसऱ्या ॲपवर परत पैसे घ्यायचे. 25 लाख का इन्व्हेस्टमेंट येतो, 26 लाख का घाटा वगैरे झाला. नाही आणि 14 वर्षी 14-15 वाजता करायचं आणि 16 वर्षी मनीषा नाही ते तुम्ही त्याच्याकडूनच आहे का काय नेमकं? करते काय? सपोज स्लाइस करतो पैसे, हा. आता स्लाइसचे पैसे भरत नाहीत हा. ते एम पॉकेट वरतून घ्यायचे. बरोबर लॉजिक नाही. एम पॉकेटचे पैसे घ्यायचे, स्लाइसला भरायचे. हा. मग एम पॉकेटचे पैसे आपल्याकडे राहतात. हा. हा? मग आता एम पॉकेटचा हप्ता भरायला लागल, मग स्लाइसचे इकडे फिटल्यात, मग इकडचे पैसे इकडे भरायचे. झाला विषय संपला, एकदम इन्व्हेस्टर इकडे बघा. काय तुम्ही इन्व्हेस्ट करताय का नाही? कार्तिकेशने मला खूप चांगला सल्ला दिलेला आहे. तरी मी अजून 2 अकाउंट उघडणार आहे आता. आणि ह्याच्या अकाउंटला 0.12 रुपये येतं. आणि कोणत्या कॉन्फिडन्स मध्ये येऊ आपल्या एका पायवर आणला.
तू खायला बंद केली पाहिजे. कॉन्स्टंट 0.32 34 36 37 एवढं चालते नाही कॉन्स्टंट एवढं तर तुम्हाला उदाहरण तुम्हाला सांगतो IPL सुरू आहे. IPL सुरू असताना मी एक ऍड बघितली प्रोबसची आणि त्याच्यावर बघितलं बरेच जण करोडपती होत आहेत. मी पण केलं इन्स्टॉल ते प्ले स्टोरला नाही पण गुगलला जाऊन त्यांनी डिपॉझिट काही दिला नव्हता. मग माझ्याजवळ तर 15 रुपये टाकले. मग एक बेट लावली मग 15चं 30 झालं. मग 30 लावलं 30 झिरो झालं. आणि ह्याच्यामुळे 30 झिरो झालं ते ह्याच्यामुळे फक्त हे त्याला म्हटलं सगळे लावू शेवटचे आहेत आणि पाहुण्याचा विषय खतम झाला शेवटला. कारच्या तुझं काय कारच्या काहीच लावत नाही बीट कारच्या सगळ्याचा विषय करत नाही भावांनो. मी डायरेक्ट मोठी इन्व्हेस्टमेंट करत असतो जशी तुम्हाला पहिले सांगितलं. डायरेक्ट गांडीत गुळ. कुठं तुमच्या गेली का कोण